धुळे शहरातील रेल्वे स्थानकासमोरील सीताराम माळी चाळीत राहणाऱ्या 19 वर्षीय आदिल पिंजारी हा 23 फेब्रुवारीपासून बेपत्ता झालाय। आदिल मतिमंद असून त्याला सातत्याने टाळ्या वाजवण्याची सवय आहे। टक्या या नावाने आवाज दिलास तो हसतो असे वर्णन असलेला तरुण आढळल्यास शहर पोलीस ठाण्यात किंवा नातेवाईकांशी संपर्क साधावा। माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल अशी माहिती पिंजारी कुटुंबाने दिली आहे। धुळ्यातील रेल्वे स्थानकासमोरील सीताराम माळी चाळीत राहणारा आदिल पिंजारी हा बेपत्ता झाला असून त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचा चौकडीचा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट होती। त्याची उंची साधारणपणे 5.5 फूट असून रंग गोरा आहे। आदिल हरवल्याविषयी शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे, पण अद्याप त्याचा तपास लागलेला नाही। वर्णन सदृश्य तरुण दिसला तर शहर पोलिसात अथवा 74 450 15 832 77 208 75 465 आणि 93 599 05 346 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन पिंजारी कुटुंबातर्फे करण्यात आलं आहे। ग्राहक मंचच्या नाशिक येथील खंडपीठास शासनाकडून जागा उपलब्ध झाली नाही, त्यामुळे जिल्हा ग्राहक मंचमध्येच खंडपीठाचे काम चालवले जात आहे। पुरेसा कर्मचारी वर्गही नाही, त्यामुळे वकील आणि पक्षकारांची गैरसोय होते। परंतु यानंतरच्या काळात खंडपीठासाठी नाशिक येथे पुरेशी जागा आणि सोयी सुविधा मिळवण्याचा प्रयत्न राहील असे मत महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष AP भंगाळे यांनी व्यक्त केले। श्री भंगाळे यांनी सोमवारी धुळ्यातील ग्राहक मंच कार्यालयास अचानक भेट दिली। महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष AP भंगाळे जळगाव आणि नंदुरबार येथे जिल्हा ग्राहक मंचच्या कार्यालयास भेट देण्यासाठी आले होते। नंदुरबारला जाण्यापूर्वी त्यांनी अचानक धुळे शहरातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या कार्यालयास अचानक भेट दिली। त्यामुळे ग्राहक तक्रार निवारण मंचशी संलग्न असणाऱ्यांची धावपळ उडाली। ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये नियमित काम करणाऱ्या वकिलांनी देखील धाव घेतली। यावेळी श्री भंगाळे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचमधील अडचणी समजून घेतल्या, वकिलांशी संवाद साधला। यावेळी जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष SP बोडवाल, जिल्हा वकील संघाचे DD जोशी, सदस्य BD केतकर, PR पाटील उपस्थित होते। जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या जिल्ह्यात 40 शाखा आहेत। याशिवाय 60 ठिकाणी खंडपीठे आहेत। यातील नाशिक येथे खंडपीठाविषयी असलेल्या तक्रारी अधोरेखित करण्यात आल्या। यावेळी ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष भंगाळे यांनी सांगितलं की नाशिक येथील खंडपीठासाठी सरकारकडून जागा मिळाली नाही ही गोष्ट खरी आहे, पण आयोगाने पाठपुरावा केला नाही असं नाही। पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने देखील खंडपीठाच्या कामावर परिणाम होतो। नाशिक येथे खंडपीठासाठी जागा, कर्मचारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील। पक्षकार आणि वकिलांना पायाभूत सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न होईल असं स्पष्टीकरण आयोगाचे अध्यक्ष भंगाळे यांनी दिलं। आमची ही पहिल्यापासून हीच मागणी आहे की ही परिक्रमा खंडपीठ दिली गेली त्याच्यासाठी आम्हाला स्टाफ असला पाहिजे। पण बेंच येऊन पण जर स्टाफ नसेल, स्टेनोर असेल तर त्या बेंचला काहीच करता येत नाही, कामही चालवता येत नाही आणि चालवले तर ते उलटे पालटे काहीतरी टाईप केले जातात आणि डोकेदुखी होऊन जाते। आणि आता समजा धुळ्याजवळ स्टेनो तिथे जात असेल, धुळ्याला स्टेनो परत आला